तर कुणाल पाटील यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी होत आहे। आपण ही थेट दृश्य इथे पाहतोय। कुणाल पाटील भाजपमध्ये प्रवेश करतायत। याआधी काँग्रेसचे कट्टर समर्थक असलेले कुणाल पाटील आता मात्र भाजपमध्ये प्रवेश करतायत। रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये इथे कुणाल पाटील भाजपमध्ये प्रवेश करत आहेत। माजी आमदार कुणाल पाटील यांनी याआधी देखील भाजपमध्ये आपण प्रवेश करत असल्याचं म्हटलं होतं। विकास कामांना निधी मिळत नाही असं त्यांनी म्हटलं आणि त्यानंतर कुणाल पाटील आता भाजपमध्ये प्रवेश करतायत। त्यांचा हा थेट पक्षप्रवेश। काँग्रेसच्या कुणाल पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। रवींद्र चव्हाण, बावनकुळे, महाजन यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसचा आणखी एक मोठा नेता भाजपमध्ये। कुणाल पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील आता भाजपत। व्यवस्थितपणे पार पाडायचा आपला हा जो उत्साह आहे तो आपल्याला सगळे समजू शकते, पण आधी प्रवेशाचा कार्यक्रम आपण करून घेऊ आणि मग प्रवेशाचा भक्तीचा कार्यक्रम आपण करून घेऊ आणि मग ज्यांचं नाव घेतो त्यांनीच कृपया स्टेजवर यायचं। यशवंत दामो खैरनारजी, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती धुळे, गणेश मधुकरजी गर्दे, अध्यक्ष जिल्हा युवक काँग्रेस, भरत राजपूत उभाटा गटाचे नेते, लहू काशीनाथ पाटील चेअरमन धुळे तालुका खरेदी विक्री संघ, विशाल दिलीप खैरनार ज्यांचं नाव घेतोय त्यांनी कृपया पक्षप्रवेशासाठी पुढे यायचे। आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 10 लोकांचा प्रवेश करतोय, बाकी सर्वांचा प्रवेश धुळे जिल्ह्यामध्ये भव्य अशा स्वरूपामध्ये केला जाईल। यशवंत दामोजी खैरनार, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, गणेश मधुकर गर्दे, भरत राजपूत, लहू काशीनाथजी पाटील, विशालजी दिलीप सौंदाने, बाजीराव हिरामनजी पाटील, योगेशजी विनायकजी पाटील, भगवान त्र्यंबक गर्देजी, पंढरीनाथ त्र्यंबक गर्देजी, भगवान त्र्यंबक गर्देजी, पंढरीनाथ पाटीलजी, कैलास अबा पाटील, वसंत चौधरी, हरीश ललित माळी, भरत राजपूत। कुणाल पाटील यांचे आजोबांपासून वडील आणि त्यानंतर कुणाल पाटील असे जवळपास 3 पिढ्या या काँग्रेसमध्ये होत्या। पाटील कुटुंबामधून जवळपास 70 वर्षांनंतर कुणाल पाटील हे भाजपमध्ये आता प्रवेश करत आहेत। उत्तर महाराष्ट्रामधला तसा मोठा चेहरा कुणाल पाटलांनी भाजपचं कमळ हाती घेतलेला आहे। विकास करायचा असेल तर भाजपसोबत असं म्हणत कुणाल पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। मोदींच्या नेतृत्वामध्ये गेल्या 10 वर्षांमध्ये झालेला विकास पाहता आपण विकासाच्या बाजूने आहोत असं म्हणत कुणाल पाटलांनी भाजपात प्रवेश केलाय। तसंच काँग्रेसची जनतेशी नाळ तुटत चाललेली आहे असं म्हणत कुणाल पाटील आता भाजपमध्ये।